चला आता मस्त अंघोळ झालेली आहे. आज हेअर वॉश केले होते आणि मी असं शेपूचे वडे तळले आहे चहाबरोबर खायला. तर मला हे असं खूप आवडतं, जसं शेपूचे वडे असो किंवा कोथिंबीरचे वडे किंवा आपलं हे आळू वडी मी चहाबरोबर खाते आणि मला ते खूप आवडते आणि ही माझी चॉईस आहे. सो तर आज मी बनवणार आहे मटर पनीर पराठा. पनीर पराठा तर बनवलेला मी, मटर पराठासुद्धा बनवलेला आहे. पण आता दोन्ही इन्ग्रेडियंट मी एकत्र करून छानसा असा मटर पनीर पराठा बनवणार आहे. तर मग असं वाटाणे मी शिजून घेतले आहेत. ॲक्च्युली हा ठेचा होता, म्हणजे अद्रक लसूण मिरचीचा ठेचा. पनीर मी हातानेच असं मॅश केलं, क्रश करून असं मी चांगलं त्याला असं हे केलं, बारीक केलेलं आहे. कांदा टाकला आहे त्याच्यात. आणि आता हे मी जे वाटाणे घेतले आहेत, आपले मटर म्हणजेच आपले वाटाणे, ते मी शिजून घेतलेले आहेत आणि त्याला असं मी मॅश करते पावभाजीच्या मॅशरने. आणि मीठ टाकलं चवीनुसार. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे मसालेसुद्धा टाका, म्हणजे आपलं हळद किंवा लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर. गरम मसाला तर मी नाही टाकत, थोडं चव बिघडेल, कारण की ह्याला असं गरम मसाले बरं नाही वाटत. मग आता लाल मिरची पावडर आपल्या अंदाजे टाका, बिकॉज आपण मिरची ठेचा बनवला आहे तोसुद्धा टाकणार आहे. आणि मग काय चांगलं मिक्स करून घ्या. जर तुम्ही ह्याच्यात हलकंसं बेसन पीठ टाकलं तरी चालेल, पण ते केव्हा टाका माहिती आहे का, जर तुम्हाला असं वाटतं की पातळ झालं हे सारण, तर तुम्ही आपलं बेसन पीठ टाका. इतर वेळेस नका टाकू, बिकॉज ऑफ मी पण नाही टाकलेले आहे, कारण माझं ते घट्टच सारण होतं. आणि मग काय, मग आपलं साधं पीठ मळून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपलं पुरणपोळीसारखं हे सारण भरून घेतलं आणि मस्त पराठा लाटला. थोडा हलक्या हाताने नाजूकपणाने लाटा तुम्ही तो पराठा, आणि खरंच खूप छान लागतो. सिरियसली ट्राय करा. असे तर तुम्हाला बरेच रेसिपी मिळतच असतील यूट्यूबवर, पण आणि असं सकाळी सकाळी मस्त प्रोटीनयुक्त नाश्ता देण्याचा प्रयत्न करायचा आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला. मुलांना म्हणजे सगळं फॅमिली मेंबरला, जेवढे आपल्या घरात असतात, तर आवडीने सगळेच खातात. सकाळी सगळं असं हेवी ब्रेकफास्ट दिलं ना, म्हणजे त्यांना दुपारपर्यंत टेन्शन नको. आता मुलं माझे कसे, एक जातो 12:30ला, एक जातो 1:15-1:20ला. मग असं ब्रेकफास्टवरतीच नाही चालणार ना. मग ब्रेकफास्ट केलं की मुलं लंच करायला नखरे करतात. मग असा ब्रेकफास्ट बनवा जेणेकरून ते फुलफिल असेल त्यांची स्टमक. तर मी हे असंच काहीतरी बनवते. सध्या मी पोहे वगैरे सगळं बंद केलेलं आहे. संडेला वगैरे मग बनवायचं ठरवलेलं आहे. तर मग असं मस्त मी असे पराठे, वेगवेगळे पराठे देते किंवा डायरेक्टली भाजी चपातीच त्यांना देते, अशी रस्स्यावाली भाजी वगैरे. तर खूप छान ते पोट भरून खातात आणि टिफिन पण घेऊन जातात, मग ते बरं वाटतं. तर चला आता इथे मस्त पराठा भाजून घेते आणि तोपर्यंत दुसरा पराठा मी सारण भरते. तर आय होप तुम्हाला माझी पराठ्याची रेसिपी आवडली असेल आणि करून बघा आणि मला खरंच सांगा की छान झालं आहे की नाही. ह्याच्यामध्ये ना, जेव्हा मी खाल्ला ना हा पराठा, तर मला ना तो ठेचा जो मी बनवला होता ना लसूण अद्रक मिरचीचा, त्याचा ना फ्लेवर खूप छान लागत होता. आणि मस्त असं बोलतो ना, म्हणजे जे असं हिंदीमध्ये आपण बोलतो मटर पनीर पराठा, तो असं मला त्याला वेगळं नाव द्यावं वाटलं की वाटाणे पनीर ठेचा पराठा. सो तर ह्या असा पराठ्याला माझं मी नाव दिलेलं आहे मटर वटाणा ठेचा पराठा. बोलायला कसं थोडंसं अवघड जातं, वटाणा पनीर ठेचा वगैरे. चला तर माझ्या मुलांना मी आता हे खायला घालते आणि त्यांची रिव्ह्यू घेते मी आता. चला तर रिव्ह्यू घेऊया आपण त्यांचा, तो कसा झाला आहे म्हणून. झालाय मस्त आहे का, हे बघ झालं ना सुक्का. मम्मा मम्मा है सब प्रॉब्लम का सॉल्यूशन है मम्मा के पास. झालंय बघ, झालं की नाही एकदम टकाटक. थोडंसं हे झालं तर तिथं काय करू नाही शकत आपण. ठीक आहे, चला चलो चलो रेडी हो जाओ. तर मी असं त्याचं प्रोजेक्ट बनवलं होतं. ते ड्रॉप आहेत, आपलं वॉटर ड्रॉप, म्हणजे पाणी काय पाणी वाचवा जीवन वाचा ह्याच्यावर होतं. आणि ते त्याने ओला हात लावला, तोंड धुवून आला आणि ओला हात लावला, तर झालं तोंड एवढंसं आणि यायला लागलं डोळ्यातून पाणी. मी अरे बस एवढंच प्रॉब्लेम आहे ना, मी सॉल्व करते ना. आणि मग काय, प्रेस काढली आणि त्याच्यावरून फिरवली ना, अगदी ड्राय झालं आणि त्याला असं कडक कडक मस्त बनवून दिलं. मग झाला हॅपी. हे असं असतं मुलांचं, थोडं काही बी नसलं की लगेच त्यांचं असं डोळ्यात पाणी. आणि विहानचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का, असं जोरजोरात भोंगा वगैरे नसतो त्याचा कधी. असं रडेल की आपल्याच मनाला लागेल अरे अरे रे. मग असे मी त्याला म्हणाले, डोंट वरी अबाउट दॅट, मी आहे ना, जोपर्यंत मम्मा आहे तोपर्यंत सगळे प्रॉब्लेम तुझे सॉल्व.
तर हे असं आपल्याला त्यांना आधार द्यावा लागतो की मम्मा आहे ना सगळं असं होणार. मग तो बोलतो हो का मम्मा, मला तेच त्याचं म्हणजे. मग तो बोलतो जय जय बाप्पा करतात. मी अरे मग जय जय बाप्पा कधी कधी अवेलेबल नसेल तर मग कोणतरी दुसरं पाहिजे ना, म्हणून तर त्यांनी मम्मांना पाठवलेलं आहे तुमच्यासारख्या मुलांची हेल्प करायला. तो बोलतो असं असतं मम्मा. मी हो असंच असतं. मग असं गोंडच माझं बाळ खूप क्यूट बोलतं. आता तो गेला हॅपीली आणि मी सुद्धा सुटली. तर हे असं वातावरण आहे आणि इतकं ढगाळ आणि पाऊस असं वातावरण ना, आणि फायनली पाऊस यायला लागला आहे बऱ्यापैकी. चला आता मी असं वातावरण खूप एन्जॉय करते. तुम्ही सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. चला तर बाय.